तिवसा तालुक्यातील ग्राम शेंदोळा खुर्द येथे 30 जानेवारी 2026 रोजी भरदिवसा काही अज्ञात चोरट्यांनी दुपारचे 1 वाजताच्या दरम्यान घराचे मुख्य दरवाजे कुलूप तोडून घरी कोणी नसताना घरातील कपाट फोडून कपाटातील कानातील 4 ग्रॅम 50,000 रुपयांचे सोन्याचे ऐवज चोरून नेले। ही घटना विनोद रामभाऊ निस्ताने वय वर्ष 48, व्यवसाय शेती, राहणार शिंदोळा खुर्द हे परिवारासह बाहेर गावी गेले होते। गावावरून परत आल्यानंतर त्यांना 30 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घरातील मुख्य दरवाजाचे कुलूप फोडलेले घरातील बेडवर पडलेलं आढळलं। त्यानंतर घरातील कपाट सुद्धा उघडं असलेल्या अवस्थेत दिसून आलं। कपाटातील काही वस्तू अस्तव्यस्त पसरलेल्या दिसल्या व 4 ग्रॅमच्या कानातील सोन्याचे दागिने हे गायब दिसले असता या घटनेची माहिती तिवसा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारीनुसार तिवसा पोलीस घटनास्थळी पंचनामा करण्याकरता आले। गावामध्ये या घटनेची माहिती पसरल्यामुळे ग्रामस्थ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याआधीही याच प्रकारच्या 2 ते 3 चोरीच्या घटना गुरुकुंज मोजरी, गुरुदेवनगर, सद्गुरू विहार येथे सुद्धा घडल्या आहेत। या घटनेचा पुढील तपास तिवसा पोलीस स्टेशन करीत आहे। कानातले नव्हतेच त्याच्या किती ग्रामचे होते कानातले सोन्याचे 4 दागिने? ग्रॅमचे 4 ग्रामचे. मग मी सगळं काही पाहिलं, डबा हम्म. त्याच्यात दिसलेच नाही। हम्म. तर मग पोलीस स्टेशन मध्ये गेले। सोन्याचे दागिने म्हणजे कानातलेच गेले फक्त की व्यतिरिक्त कानातले. काही गेलं? नाही फक्त कानातलेच गेले, बाकी काहीच नाही। मग पोलीस स्टेशनला तक्रार केली? पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली। पोलीस कर्मचारी पंचनामा करायला आले होते? पंचनामा करणार। तिवसा पोलीस स्टेशन. हा, दिवसा तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते।